पुण्यामध्ये जर एखादा नवीन व्यक्ती गेला, नवीन तरुण गेला, तर त्याला सगळ्यात पहिले जाऊ वाटतं ते म्हणजे बुधवार पेठेमध्ये। आणि बुधवार पेठेमध्ये गेल्यानंतर तिथलं ज्याला ते काही रंगीबिरंग चित्र दिसतं, ते चित्र पाहून तो त्याच्या आठवणी ताज्या करत असतो आणि तिथं कशा कशा पद्धतीनं काय काय घडलंय हे त्याच्या मित्रांना सांगत असतो। नाहीतर पुण्यामध्ये जे काही तरुण कामासाठी गेले आहेत ते लोकसुद्धा त्यांच्या मित्रांना तिथलं पुणे कसं रंगीन आहे, बुधवार पेठेमध्ये कशा पद्धतीनं चालतं हे सगळं सांगत असतात। आणि हेच ऐकण्यासाठी, जाऊन बघण्यासाठी तरुणांची उत्सुकता मोठ्या प्रमाणात वाढलेली असते। आता याच बुधवार पेठेबद्दल आम्ही तुम्हाला सविस्तर काही गोष्टी सांगणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण बघा, म्हणजे तुम्हाला स्पष्ट आणि सविस्तर सगळी काही माहिती कळेल। तर जे पुण्याचं बुधवार पेठ आहे, ते बुधवार पेठ सह अजूनही काही पेठ पुण्यामध्ये आहेत। बाळाजी विश्वनाथ पेशवा यांनी पुण्यामध्ये अशा पद्धतीचे काही पेठा तयार केल्या होत्या आणि त्यापैकीच एक म्हणजे बुधवार पेठ। आप्पा बळवंत चौक हे जे आहे तो याच बुधवार पेठेमध्ये आहे। दगडूशेठ हलवाई गणपतीचं मंदिर सुद्धा याच बुधवार पेठेमध्ये आहे। सावित्रीबाई फुले यांनी जी मुलींची पहिली शाळा उघडली भिडेवाड्यामध्ये, तो भिडेवाडा सुद्धा याच बुधवार पेठेमध्ये आहे। आणि याच बुधवार पेठेमध्ये इलेक्ट्रॉनिक वस्तू ज्या आहेत त्या सुद्धा मोठ्या प्रमाणात मिळतात आणि त्याची सुद्धा बाजारपेठ याच बुधवार पेठेमध्ये आहे। आणि याच पेठेमध्ये पुस्तकांची सुद्धा चांगली बाजारपेठ आहे। जे चांगल्या पद्धतीचे पुस्तकं आहेत, पुस्तकांच्या ज्या किमती आहेत त्या याच भागामध्ये अतिशय चांगल्या आणि योग्य पद्धतीनं मिळत असतात, असं सुद्धा माहिती आपल्या या ठिकाणी मिळते। मग एवढ्या सगळ्या गोष्टी फक्त बुधवार पेठेमध्ये असल्यामुळं याच बुधवार पेठेमध्ये अजून एक मोठी गोष्ट आहे आणि ती आशिया खंडामध्ये नंबर 2ची आहे, ती म्हणजे इथं चालणारा वेश्या व्यवसाय हा सुद्धा प्रसिद्ध आहे। आणि आशिया खंडामध्ये 2 नंबरला सगळ्यात मोठा रेड लाईट एरिया म्हणून तो ओळखला जातो। पण याच बुधवार पेठेची निर्मिती नेमकी कशी झाली हे सुद्धा आपल्याला पाहावं लागेल। 1941 साली मार्गोचा अड्डा म्हणून ही बाजारपेठ हे ओळखली जायची आणि या ठिकाणी जो कुंठणखाना होता तो मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध होता। आता 1941 नुसार जे इंग्रज सरकार होतं त्यांनीच या कुंठणखान्याला प्रसिद्धी दिली होती, कारण की जे ब्रिटिश सरकारचे अधिकारी होते, त्यांचे जे काही कर्मचारी होते, ज्यांचे काही सैनिक होते, त्या सैनिकांच्या शारीरिक भूक भागवण्यासाठी या ठिकाणी कुंठणखान्याची व्यवस्था करण्यात आली होती। कारण की त्यांचे जे सैन्य होतं इतर देशातून या देशामध्ये यायचं आणि या देशामध्ये त्यांची सुद्धा सोय झाली पाहिजे, म्हणूनच त्या ठिकाणी मार्गोचा अड्डा तयार करण्यात आला होता 1941ला। आणि नंतर मग त्याचं रूपांतर बुधवार पेठच्या या कुंठणखान्यामध्ये झालं। आजही या ठिकाणी 7000पेक्षा जास्त महिला आहेत आणि या सगळ्या ज्या महिला आहेत ते महाराष्ट्राच्या बाहेरच्या म्हणजे देशातल्या विविध भागातल्या असल्याचं सुद्धा सांगितलं जातं। यामध्ये पहिल्यांदा सगळ्यात जास्त ज्या तरुण्या होत्या त्या तरुण्या ह्या नेपाळच्या असायच्या, मात्र नेपाळ भूकंपानंतर त्या त्यांच्या गावाकडे परत गेले आणि आता या ठिकाणी आसाम, पश्चिम बंगाल अशा राज्याच्या विविध भागातल्या तरुण्या पाहायला मिळतात। जेव्हा आपण त्या ठिकाणी एंट्री करतो, त्या ठिकाणी जात असतो, तेव्हा आपल्याला असे विविध दृश्य त्या ठिकाणी बघायला मिळतात। आता या ठिकाणी एवढ्या सगळ्या बाजारपेठा आहेत, पुस्तकांची आहे, इलेक्ट्रॉनिक वस्तूंची आहे। मग हे सगळं खरेदी करण्यासाठी त्या ठिकाणी आजूबाजूच्या परिसरासह राज्यातले लोकसुद्धा येत असतात, तरुणसुद्धा येत असतात। मग हे जे तरुण आहेत हे त्या ठिकाणी जाताना जरा वाकडी वाट करून या परिसरामध्ये सुद्धा आनंद घेण्याचं ठरवतात। मग त्या ठिकाणी गेल्यानंतर त्यांना दिसतात ते म्हणजे तिथं उभ्या असलेल्या तरुण्या। आता या तरुण्यांनी अंगावर वेगवेगळ्या रंगाचे कलरचे कपडे परिधान केलेले असतात। ते त्यांच्या हात इशाऱ्यानं किंवा ते इशारे करून त्या तरुणांना आपल्याकडे आकर्षित करीत असतात। आता त्यांचा वेगवेगळा रेट असतो, वेगवेगळी किंमत त्यांची ठरलेली असते। किती वेळासाठी किती रक्कम द्यायची, किती काळासाठी किती पैसे द्यायचे हे सुद्धा वेगवेगळं ठरलेलं असतं। आणि यांना प्रत्येक ज्या तरुणी आहेत त्या ठिकाणी आलेल्या
त्यांना सांभाळण्यासाठी त्यांच्या प्रत्येकांची एक मालकीनसुद्धा असते आणि तीच मालकीन या सगळ्यांचं नेतृत्व करत असते, यांच्याकडं लक्ष ठेवत असते, यांच्या राहण्या खाण्याची सोय करीत असते आणि त्यांनी जे पैसे कमवलेत त्याच्या पद्धतीनं काही कमिशनसुद्धा त्यांना दिसत असते। असा एकंदरीत जो परिसर आहे त्या परिसरामध्ये जेव्हा संध्याकाळ होते, सायंकाळचे 6 वाजतात, तेव्हा मात्र झगमगाट मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतो। तिथं एकदा का संध्याकाळ झाली की मग त्या ठिकाणी चालायला सुद्धा जागा राहत नाही, एवढ्या मोठ्या प्रमाणात गर्दी होते। पण ही गर्दी जी असते त्या ठिकाणी बघ्यांच्या भूमिकेमध्ये असणारेच जास्त असतात। म्हणजे जे काय आपण सांगितलं की चला वाकडी वाट करून जाऊ, नेमकं बघून तर येऊ तिथं नेमकं काय आहे। मग जे असं म्हणतात ना नेमकं बघून तर येऊ तिथं काय आहे, तर त्याच्यापैकी काही जण म्हणतात नेमकं आतमध्ये तर जाऊन पाहू तिथं नेमकं काय आहे, आणि अशा पद्धतीनं काहीतरी तिथं करून वापस येतात। आणि तोच किस्सा त्यांच्या मित्र जे काही मित्र आहेत त्यांना सांगतात। मग त्यांची सुद्धा उत्सुकता त्या ठिकाणी जाण्यासाठी वाढते। आता जर आपण पाहिलं तर या बुधवार पेठेला एवढा मोठा दर्जा, त्या वेश्या व्यवसायाला एवढा मोठा दर्जा का प्राप्त झाला, तर 2008 मध्ये मायक्रोसॉफ्टचे जे CEO होते बिल गेट्स यांनी त्या ठिकाणी भेट दिली होती आणि त्या ठिकाणी भेट देऊन त्या ज्या महिला आहेत, त्या तरुणी आहेत, यांच्याशी संवाद साधला होता आणि ह्या सगळा संवाद साधून त्यांना 200 कोटी रुपयाची मदतसुद्धा बिल गेट्स यांनी केली होती। आणि म्हणूनच आशिया खंडामधला सगळ्यात मोठा रेड लाईट एरिया म्हणून सुद्धा याची नोंद झालेली होती। आता हे जे ठिकाण आहे या ठिकाणी तृतीय पंथी जे आहेत त्यांचा सुद्धा व्यवसाय मोठ्या प्रमाणात चालतो, पण या ठिकाणी या महिलांचा आणि तृतीय पंथ्यांचा या दोघांचा संघर्ष मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतो। आता यासाठी 2 वेगवेगळ्या संस्था सुद्धा काम करतात। जी महिलांसाठी संस्था काम करते त्या संस्थेचं नाव आहे सहेली संस्था, तर जी तृतीय पंथ्यांसाठी काम करते त्यांच्या संस्थेचं नाव आहे आदर्श संस्था। आता या दोनही संस्था या महिलांना, मुलींना, तरुणींना आणि तृतीय पंथ्यांना मदत करत असतात। त्यांचे जे काही लहान मुलं आहेत त्यांच्या शिक्षणाची जबाबदारी, त्यांच्या आरोग्याची जबाबदारी, त्यांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था या सगळ्या गोष्टीकडे लक्ष देत असतात आणि त्यांच्यासाठी तेवढंच त्यांचं जग हे झालेलं असतं। म्हणजे बाहेरचं जगापेक्षा त्यांना तिथं असणारच एक संपूर्ण जग वाटतं। पण त्या ठिकाणी अनेक लोक शरीराची भूक भागवण्यासाठी जातात आणि त्यांच्यासोबत जो काही प्रसंग घडलाय तोच प्रसंग ते इतरांना सांगतात। म्हणूनच बुधवार पेठेबद्दल उत्सुकता वाढत जाते आणि त्या ठिकाणी जाऊन सगळं काही जे दृश्य आहे ते बघावं असं वाटतं। एकंदरीत बुधवार पेठेबद्दल, तिथलच्या असणाऱ्या वेश्या व्यवसायाबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुम्ही कधी तिथं पाहिलंय का? आणि या व्यतिरिक्त अजून तुम्हाला काही माहिती आहे का? जर असेल तर नक्कीच आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या। धन्यवाद।